प्रतिभाताई, सुरुवात तुमच्यापासून करावी लागेल. काय चाललंय नेमकं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये? राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये, राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासारख्या नेत्यांना कोणतीच जबाबदारी का नाहीये? म्हणजे त्यांना दुसऱ्या कुठल्या पक्षाबाहेरच्या जबाबदारीसाठी तुम्ही मोकळं ठेवलंय की पक्षामध्ये त्यांना देण्यासारखी जबाबदारी नाहीये? काय आहे नेमकं त्यांना जबाबदारी न देण्याचं कारण? बघा, नॅशनल वर्किंग कमिटी लिस्ट जी आहे आमची, ज्याच्यामध्ये सुनेत्रा वहिनींचं नाव 1 नंबर आहे, त्याच्यानंतर प्रफुल्ल पटेल साहेब आहेत, मग तटकरे साहेब आहेत, भुजबळ साहेब आहेत, वळसे पाटील आहेत, आणि मग 6व्या नंबरवर गर्जे साहेब आहेत, आणि 7व्या नंबरवरती पारदादा आहे. ही एक आमची उच्च अशी बॉडी जिला आपण म्हणतो ती आमची आहे, आणि ही नॅशनल वर्किंग कमिटी आपण जिला म्हणतो आहोत. आणि आत्ताची जी लिस्ट बद्दल तुम्ही सगळे म्हणतात, खरं म्हणजे त्याच्यावरती पण इलेक्शन कमिशनच्या वेबसाईट वरती गेलं तर ह्या दोघं याद्या एकाच याच्यावरती आहेत. नॅशनल ऑफिस बेरर लिस्ट एक आहे आणि दुसरी आहे नॅशनल वर्किंग कमिटी. नॅशनल वर्किंग कमिटी म्हणजे आमचे सर्वोच्च नेते आहेत जे त्याच्यामध्ये आहेत, आणि त्यांच्यामधून अनेक युवकांना नॅशनल ऑफिस बेरर म्हणून जबाबदारी दिलेली आहे. असं असताना उगाचच बाऊ करत आणि आपल्या पक्षामध्ये काय चाललंय, आपल्या पक्षातले खासदार आपल्या बरोबर राहतील की नाही, ते कुठे जातील, ते कोणाला भेटतात, याची चिंता न करता आपल्या पक्षामधलं याचा अर्थ असा आहे, प्रतिभाताई याचा अर्थ असा आहे का की प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष या पदावरनं काढण्यात आलेले, आता त्यांच्याकडे ते पद नाहीये? हे बघा, आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनींनी हे अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये त्या स्वतःच त्याचा खुलासा करणार आहेत. त्या संदर्भामध्ये ते जी काही दुरुस्ती करायची आहे त्याच्याबद्दलचं त्यांनी सांगितलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना वाट बघावी लागेल. तुम्हीच आता मला सांगितलं की या दोनही याद्या तुम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवल्यात, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आहेत त्या. म्हणजे हे पक्षाने ठरवलेलं ना, केंद्रीय निवडणूक आयोगाला चुकीची माहिती 2-2 पत्रांमध्ये तर जाणार नाही. 2 पत्र नाहीच ते, त्या एक कमिटी आहे आणि दुसरी एक ऑफिस बेरर लिस्ट आहे. राईट, मग ऑफिस बेरर लिस्ट मध्ये एक कमिटी आहे, पण कमिटीमध्ये आहे नाव त्यांचं, ऑफिस बेरर लिस्ट मध्ये नाहीये. माझा सवाल तुम्हाला एवढाच आहे की प्रफुल्ल पटेल यांच्याकडे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष याची जबाबदारी आता नाहीये ना, म्हणजे त्यांच्याकडे कार्यकारिणीमध्ये कुठलीच जबाबदारी नाहीये.